महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचा एक स्वतंत्र ब्रँड आहे. ठाकरे म्हटलं की निवडणूक असो किंवा नसो ठाकरे चर्चेत येतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातनं अमित राज ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्यासोबत आज मनसेचे नेते माहीमचे उमेदवार अमित ठाकरे आहेत. नमस्कार. नमस्कार. अमित, मनापासून स्वागत या मुलाखतीत. माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली मुलाखत हो, असेल. पहिली मुलाखत. हां, मला एक विचारायचं की बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचं एक वेगळं वलय होतं. ते उत्तम कार्टुनिस्ट होते. उद्धव ठाकरे अतिशय उत्तम फोटोग्राफर आहेत. मी राजकारणावर नाही बोलत, उत्तम फोटोग्राफर आहेत. राज ठाकरे अतिशय उत्तम कॅरिकेचर्स बनवतात. त्याशिवाय सिनेमा, नाटक यामधला त्यांचा अभ्यास हा मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावा असा आहे. अमित ठाकरेमध्ये असा कोणता गुण आहे की जो या सगळ्यांच्या ह्याच्यात बसू शकेल? गुण म्हणजे मी पण साहेबांसारखं कॅरिकेचर काढायचो. हो हो, पण आता बंद केलं. मग ते मला खूप फोर्स करतात की त्यांनी मला अनेक पुस्तकं देखील आणून दिली की हे शिकून काढ. त्यांना, कारण मी पहिल्यांदा बघून काढलं ते त्यांचं बघून काढलं आणि त्यांना ते खूप आवडलेलं. कारण कॉपी पण करणं कठीण असतं. पण मी ते लहान वयात, म्हणजे मला वाटतं की 11-12व्या वर्षी केलेलं. त्याच्यामुळे त्यांना ते जे दिसलेलं ते माझ्या मागे लागलेले की कर तू. पण आता तर ते शक्य नाही, कारण आता जेवढा वेळ जातो तो राजकारणात जातो आणि मग घरी आल्यावर माझ्या मुलाकडे जातो. पण उलट आता राजकारणात कार्टून काढण्यासारख्या खूप गोष्टी बघायला मिळतात. खूप गोष्टी आहेत. मग करावं वाटत नाही कधी? नाही, पण तो वेळ नाही मिळत. कारण आता कियान झाल्यानंतर मला असं दुसरीकडे कुठे राजकारणात ते काम करून घरी आल्यावर मला फक्त कियानला वेळ द्यावा असं वाटतं. दुसरं म्हणजे मी पियानो वाजवायचो. जेव्हा कहो ना प्यारे आलेला तेव्हा माझ्याकडे मला पप्पांनी कॅसिओ दिलेला, तो कीबोर्ड. त्याच्यावर मी ते गाणं ऐकून न शिकता वाजवलेलं आणि मी आईला ऐकवलेलं. तेव्हा आई मला बाबाकडे घेऊन गेली. मग बाबा मला बोलला की अरे, परत त्यांनी कोणतरी शिकवायला आणला, पण ते पण फिसकडलं. आणि हे सोडून तर मी फुटबॉल खेळतो, मी बॅडमिंटन खेळतो, मी स्पोर्ट्स खेळतो. पण प्रत्येक वेळी राज ठाकरे या नावाशी होणारी तुलना ही कधी कधी कौतुकाची थाप वाटते की त्रास वाटतो? जबाबदारीची वाटते. जबाबदारी म्हणजे कशा अर्थात? माझ्या वडिलांचे लहानपणापासून मला माहीत नाही काय करायचे, पण उत्तम बोलतात म्हणून मी त्यांचे भाषणं ऐकायचो. त्याच्यानंतर मला कळायला लागलं की राजकारण काय असतं. त्याच्यानंतर त्यांची भाषणं मी झोपताना पण लावून ठेवायचो. मी रिपीटवर ऐकायचो. आता मी ते 2019 नंतर बंद केलं. स्वतःची शैली डेव्हलप करायची? नाही 2019 नंतर मी राजकारणात आल्यावर ते बंद केलं. कारण मला आता कळलं की माझी तुलना ह्यांच्याशी होती. बरोबर. ते जे प्रेशर आलं ना माझ्यावर की लोक माझ्याकडनं हे अपेक्षा करतायत, त्यावेळी मी ऐकणंच बंद केलं. मग मी ते बोलल्यानंतर एखाद दोन वेळा त्यांचे तो भाषण ऐकतो. मी जे पॉईंट्स काढायचे ते काढतो, पण त्याच्यानंतर मी ते ऐकणं बंद केलं. कारण माझ्यावर ते प्रेशर आलं ना असं की हे अशा लेवलला बोलतात आणि आपल्याला कधीतरी आपल्याकडनं ही अपेक्षा आहे, हे मला जाणूनच भीती वाटली. पण वेगळेपण पण झालं ना सिद्ध. ते कॉपी केली नाही. कॉपी केली नाही हे तुम्ही बोलताय, पण मी शेवटी जसं आहे तसं आहे. पण मग राज ठाकरे पण बोलताना शेवटी मी वेगळा बोललो तरी लोक बोलणार की अरे, साहेबांसारखा नाही बोलला. त्याच्यामुळे ती जी भीती आहे, म्हणजे सचिन तेंडुलकर सरांच्या मुलाला जी भीती, जो प्रेशर असेल, मी अर्जुनला भेटलोय, तो कॉन्फिडंट आहे, मी तेवढा नाही आहे, पण ती जी भीती असेल ती माझ्यावर असते की बोलताना जो प्रेशर येतो ना तो अनबिलिव्हेबल असतो. पण तुमच्या बोलण्यातला जो साधेपणा आहे, सिम्प्लिसिटी आहे, ती सुद्धा भावते अनेकांना. ती म्हणजे आता ते आईवडिलांची म्हणजे तसं मी वाढलोय. नाही, पण म्हणजे अगदी कौतुक समोर करायचा विषय नाही, पण अतिशय हंबल असं एक पर्सनॅलिटी आहे. लोकांना भेटताना बोलताना आम्हालाही जाणवतं ते. तर हे जाणीवपूर्वक स्वतःमध्ये आणलं की आधीपासूनच असं? आधीपासून असं होतं. आणि मी ह्याचे श्रेय खरं तर मला खूप लोक बोलले की डाऊन टू अर्थ आहे आणि हंबल आहे, आणि ह्याचं श्रेय मी खरं तर इतर नेत्यांच्या मुलांना देतो. कारण त्यांनी जी इमेज केली आहे की नेत्यांची मुलं कशी असतात, तीच माझ्याकडे तसंच लोक माझ्याकडे बघत होते. मी हंबल निघाल्यावर मग त्यांनी नोटीस केलं की अरे हा त्याच्यामुळे मी तो श्रेय त्यांना देतो. तुम्ही इमेज कॉन्शियस आहात? नाही, हा जो खट्याळपणा आहे ना,
उदाहरणं देत सांगण्याचा हो. तो मात्र नक्की साहेबांकडून घेतलेला दिसतोय. हा मग ते आले आता ते काही टाळू शकत नाही म्हणावं. काही पण गोष्टी राज ठाकरेंचा मुलगा म्हणून राहणं जास्त आवडतं की मनसेचा एक उमेदवार म्हणून आता वावरणं, काय दोन्हीत काय फरक वाटतो? नाही, काहीच नाही. मी मुख्यमंत्री झालो तर मी राजसाहेबांचा मुलगा असणार. राजकारणात बाहेर पडलो तरी राजसाहेबांचा मुलगा असणार. मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. ते साहेबांनी केलं. तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही आता उमेदवार म्हणून बोललात, हां, तर मी मुख्यमंत्री झालो तर मी साहेबांचा मुलगा म्हणून पहिला असणार. कारण ते नातं माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण मग आता राजकारणाची आजची अवस्था पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले लोक यायला तयार नाहीत. लोक म्हणतात नको आम्हाला त्या सगळ्या बजबजपुरीमध्ये. अशा वेळी तुमच्यासमोर सुद्धा अनेक क्षेत्र असताना राजकारणात यावं असं का वाटलं? मी अनेकदा बोललो आहे की मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी जाणीवपूर्वक बोलतो, कारण मी राजकारणाची ही परिस्थिती बघून तर डेफिनेटली नसतो आलो. मी साहेबांना काम करताना मला एकदा खोटं बोलता येत नाही. त्याच्यामुळे मला जर साहेबांबद्दल कुठचे प्रश्न विचारले तर मला खोटं बोलावं लागणार नाही. कारण त्यांनी जे केलं आहे आयुष्यात त्याची उत्तरं त्यांच्याकडे पण आहेत आणि माझ्याकडे पण आहेत. त्याच्यामुळे मी आलो. त्यांनी जो मला प्लॅटफॉर्म दिला तो मी तरुणांपर्यंत पोहोचवतोय. कारण मला एक खूप चांगला डायलॉग आठवतो ह्याच्यावरनं. अमिताभ बच्चन सर बोललेले एका कुठच्या तरी फिल्ममध्ये, मला वाटतं पॅडमॅन, मला वाटतं अक्षय कुमारच्या फिल्ममध्ये बोललेले की वी आर नॉट अ नेशन ऑफ 1.5 बिलियन पीपल, वी आर अ नेशन ऑफ 1.5 बिलियन माइंड्स. क्या बात आहे. मग आपण जगाला हलवू शकतो. त्याच्यामुळे आपल्या तरुणींना कळलं पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि ती मी त्यांना जाणवून देण्याचा प्रयत्न करतोय. तो मला वाटतं मी किती यशस्वी होईन माहीत नाही, पण मला ह्या राजकारणातनं बाहेर येऊन थोडं त्यांच्यापर्यंत पोचायचं की आपली ताकद काय, आपण महाराष्ट्राला कुठे पोचवू शकतो. तुम्हाला असं कधी वाटलं, असा कोणता क्षण आहे की जेव्हा असं वाटलं की मनसेमध्ये जबाबदारी उचलावी? मी कधी साहेबांकडे काही मागितलं नाही. साहेबांनी मला स्वतःहून काही दिलं. त्यांनी पहिला लोकांचा कौल ऐकला. काय मी 2015 पासून मला माहीत नाही, तुम्हाला आठवत असेल का, मी शिवाजी पार्कमध्ये जे रेएंट्रीज होते ते हळूहळू मरत होते. त्यांना एक रोग लागलेला. तेव्हा मी म्युन्सिपल कमिशनरशी बोलून एक लेडी बर्ड नावाचा जो आपला किडा असतो तो रोग खातो, तो आणून आपण ती झाडं वाचवली वगैरे सगळं केलं. तेव्हापासून मी सक्रिय राजकारणात नाही, पण मी हळूहळू कामं करत आलो. 2015 पासून 2019 पर्यंत त्यांनी वाट बघितली की लोक काय बोलत आहेत. 2019ला त्यांनी मला राजकारणात आणलं. आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये असा कोणता एखादा क्षण किंवा प्रसंग आहे की खूप तो स्वतःला हलवून गेला, अंतर्मुख करून गेला आणि नाही आता काहीच नको असं एक हातबलता येणं किंवा कमालीचं दुःख होणं किंवा कमालीचा आनंदही होणं, असा एखादा कुठला प्रसंग आयुष्यात होता का? माझं आजारपण, ते सोडून मला वाटत नाही. पण त्या आजारपणाने सुद्धा किती त्रास दिला? त्रास खूप दिला, कारण ते भीषण आजारपण आहे. पण मृत्यूची भीती गेली असं तुम्हाला पकडता आलं तर. जे मी घाबरायचो ती भीती गेली. आता भीती कशाचीच वाटत? आता नाही वाटत. आता ही भीती नाही म्हणून आपण एक राजकारणात वेगळ्या पद्धतीने आता मैदानात उतरलोय. आता तुमच्यासमोर शिंदे शिवसेनेचाही उमेदवार आहे. नाही, ते खरं उतरलोय म्हणजे त्याचं मी श्रेय खरंच, परत मी जे बोलत होतो की मी कधी काही मागितलं नाही, त्यांनी काही दिलं. मी आता हे जे बातम्या ज्या चालू आहेत आणि जे महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या जे उचललं आहे हा विषय की मी उभं राहिलो पाहिजे किंवा ह्या विधानसभेत नाही या, तुम्ही आमच्या विधानसभेत नाही, आम्ही माघार घेतो, हे जे साहेबांपर्यंत पोचलं आणि तुमच्या माध्यमातून पोचलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र सैनिकांचे आणि मी तुमचे आभार मानतो. पण परत ते जे चालू होतं की अमित ठाकरेला तिकीट इतर लोक देतील का वगैरे, हे सगळं चालू असताना घरी काहीच चर्चा नव्हती. म्हणजे मला माहितीच नव्हतं मला मिळणार आहे नाही मिळणार आहे, कारण साहेब माझ्याशी काय बोलत नव्हते ना. म्हणजे ते त्यांचे व्यस्त होते, मी माझा व्यस्त होतो. आणि त्याच्यानंतर म्हणून मी बोलतो ना की त्याच्यानंतर तुम्ही जे चालवल्यानंतर नसतं मी आलं तर माझी इज्जत आबरू कुठेतरी गेली असते. नाही, एवढंच यात चाललं. त्याच्यामुळे मला ते कुठेतरी आनंद वाटला की लिस्टमॅन नावाला पण मिळालं ते बरं झालं. तरी पण सेफ मतदारसंघ तर नक्कीच निवडला ना माहीम. सेफ नाही आहे ना, 2दा हरलोय. मागच्या दोन्ही निवडणुका 2दा हरलोय. हो, ते ठीक आहे. असं पण नाही की एकटा लढतोय. एक्झॅक्टली मी तोच म्हणत होतो की तुमच्या विरोधात शिंदे गटाचाही उमेदवार आहे, उद्धव ठाकरे शिवसेनेचाही उमेदवार आहे. या तिघांमध्ये तुम्हाला फाईट कोणासोबत वाटते? नाही, हे कोणासोबतही नाही. माझी लढाई खूप पुढची आणि मोठी आहे. यांना दोघांना समोर ठेवून मी नाही लढत. मी माझं ते दोघं ऑब्व्हियसली ते
एक आमदार येऊन राहिले, एक नगरसेवक आहेत, पण ते त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू पोचवतील. मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू, माझं विजन काय ते मी लोकांपर्यंत पोचवीन. शेवटी कॉल लोकांचा आहे, पण माझी लढाई नाही आहे कोणाबरोबर. माहीमचा जर का आपण विचार केला तर याआधी 2009ला नितीन सरदेसाई जेव्हा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना 48,000 मतं मिळाली आणि नंतर मग त्यांचा पराभव झाला तेव्हाही त्यांना 40,000 मतं मिळाली. संदीप देशपांडे मागच्या वेळेस उभे होते, त्यांना त्यापेक्षा कमी मतं मिळाली, 42,000. तर आत्ता मनसेचा जो मतदार आहे तो 48,000पर्यंत दिसतोय आणि जिंकून यायचं असेल तर तो नक्कीच वाढला पाहिजे. मी तर असंही म्हणेन की एखादं सदा सरवणकर माघारी घेतील, माहिती नाही, थेट लढत होईल शिवसेना विरुद्ध मनसे म्हणजे उभाटा, तर कसा चान्स बघताय? नाही, मी 100% जिंकणार आहे तर मी सांगतो तुम्हाला. क्या बात आहे. त्याच्यामुळे मी इतर पाठची मतं बघत नाही, कारण तुम्ही ते मोदी वेव आणि कसं झालं की 2019ला मी परत सांगतो, मी आजारपणातनं बाहेर येत होतो, घरी अनेक अडचणी होत्या, साहेबांनी 10 दिवसाआधी उमेदवारी जाहीर केलेली लोकांची, त्याच्यामुळे तयारीला पण वेळ नाही मिळाला. पण ही 24ची निवडणूक मी 100% पण हा जो कॉन्फिडन्स आहे की मी जिंकून येईनच, ह्याच्या मागे काहीतरी कॅल्क्युलेशन असेल. पण माझं काम तेवढं आहे, मला माहिती आहे मी किती लोकांपर्यंत पोहोचलोय. मी उगाच नाही बोलणार आणि मला साहेब उगाच उभं पण नाही करणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे मी कुठपर्यंत पोहोचलोय. मी जेन्युइनली सांगतो की मला लोकांचे विषय तोंडपाठ आहेत. तो माहीममधल्या पोलीस कॉलनीचा असेल किंवा कोळी आपल्या फिशरमॅन कॉलनीचा असेल किंवा समुद्र किनाऱ्याचा असेल, मला हे विषय तर आहेतच, पण लोकांचे विषय तोंडपाठ आहेत. मी तुम्हाला सांगतो, एक दिवशी मी असे अनेक प्रसंग झालेत माझ्याबरोबर की एक दिवशी मी जिमला पण माहीममध्ये जातो, तर एक आजी राहायची बाजूच्या बिल्डिंगमध्ये. त्यांना कळलं मी आलो तर ते ओरडत आले की मी ऐकलं राज ठाकरेचा मुलगा आला आहे, कुठे? तर मी थांबलो. मी त्यांना बोललो, हो आजी मी आहे, काय आलं? तर ते बोलले, अरे बाळा, आमच्या दोन्ही साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि डासांचा खूप इश्यू आहे, तर तू काय करू शकशील का? तर मी लगेच आमच्या विभागाध्यक्षांना फोन केला, यशवंत किल्लेदार सर आहेत आपल्याकडे. त्यांनी तो 10व्या मिनिटाला सॉल्व्ह करून घेतला. हे जे छोटे विषय आहेत ना, हे माझ्यासाठी खूप मोठे आहेत. म्हणजे तुमच्यासाठी रस्ता छोटा विषय असेल, माझ्यासाठी खूप मोठा आहे तो विषय. आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न त्याच्यासाठी मोठाच असतो. एक्झॅक्टली, मांडणारा, सोडवणारा, आणि तो तिकडच्या तिकडे सुटत असेल तर मला वाटतं की ह्याच्यापेक्षा अजून माहीमकरांना काय पाहिजे. माहीम मतदारसंघातच सेना भवन येतं म्हणून मातोश्रीच्या ठाकरेंनी म्हणजे शिवसेनेनं त्यांचा उमेदवार दिला आहे आणि तो माघार घेईल अनलेस अँड अंटिल दोघांपैकी कोणी पुढाकार घेतला बोलणीचा तरच. त्या दृष्टीनं कसं बघता? नाही, मी साहेबांना जेव्हा बोललो ना, त्यांनी मला जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की तू 100% तयार आहेस का, कारण असे विधान भवनातले वगैरे प्रश्न असतात, तुला सोडवायला लागणार, लोकांना पोचवायला लागणार. तर मी त्यांना एकच बोललो की बाबा मी 100% तयार आहे, तू कुठच्याही गोष्टीचा स्ट्रेस नको घेऊ, तुझ्यावर प्रेशर असेल तर मला उभं नको करू, बाकी मी 100% तयार आहे. आणि मी त्यांना हे पण बोललो की माझ्यासाठी इतर 10 सीट आपण कॉम्प्रोमाइज करायचे नाहीत. म्हणजे कोणी माघार घे वगैरे मला कोणाचंही काही नको आहे, आपण सगळे निवडून येऊ. मला माहिती आहे आपली ताकद काय, कारण ही जी राजकीय खिचडी झाली आहे ह्याच्यात कोण निवडून येईल कोणालाही माहीत नाही. पण आता मला माहिती आहे की सगळ्यांचा राजसाहेबांवर विश्वास आहे. मग एक थोडक्यात तुम्ही उदाहरण घ्या की आता माझे सासरे डॉक्टर आहेत, म्हणून मी डॉक्टरांचं उदाहरण की आपल्याला एक आजार झाला, आपण एका डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरनी ट्रीटमेंट नीट नाही दिली आणि पुढच्या वेळेला तोच आजार घेऊन आपण त्याच डॉक्टरकडे जात नाही ना. त्याच्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्र, मुंबई हे शहरं, हे राज्य कुठेतरी आजारी पडतं आणि ते आजार पण वाढत चाललंय आणि लोक आपण त्याच डॉक्टरांना निवडून देतोय. तुम्हाला असं म्हणायचं आहे की आणि आपल्याकडे एवढा उत्कृष्ट संधी आहे, नॉट ओन्ली माहीम, इतरत्र 100% आपल्याकडे एवढा उत्कृष्ट सर्जन शिवतीर्थावर बसलाय, त्याच्याकडे बघत नाही होत. नाही, पण राज ठाकरेंनी जेव्हा सांगितलं की ही माझी ब्ल्यू प्रिंट आहे, मला काय करायचंय हे त्यांनी सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल की ज्यांनी सांगितलं की मला महाराष्ट्र पुढे देशातला, मला वाटतं देशातला महाराष्ट्रासाठी काय करायचंय ती ब्ल्यू प्रिंट दिली. पण लोकांना ती पचनी पडली नाही, काय झालं माहिती नाही. त्याचं कधी अनालिसिस घरात झालं का? पचनी पडली नाही, कारण त्या दिवशी मला आठवतो, तो क्षण पण आठवतो की ब्ल्यू प्रिंट आपली जाहीर होत असताना भाजप सेनेची युती तुटली. ती बातमी पत्रकारांसाठी मोठी होती, त्याच्यामुळे ती ब्ल्यू प्रिंट पोचली नाही. पण जर तुम्ही आज पण ती ब्ल्यू प्रिंट वाचली
तरी तुम्ही थक्क व्हाल की अशा प्रकारची ब्ल्यूप्रिंट आपल्या एका महाराष्ट्राच्या नेत्यांनी करून ठेवली आहे. पण अमित, ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी भूमिका घेतली की मी उमेदवार देणार नाही, नरेंद्र मोदींना सपोर्ट करू. विधानसभेच्या वेळी कुठेतरी असं वाटत होतं, ज्या पद्धतीने फडणवीस भेटत होते, बोलत होते, की कुठेतरी एक काही सीट शेअरिंग केलं जाईल आणि लोकसभेला जी केलेली मदत आहे एका आपल्या मित्रांनी, राजकीय मित्रांनी, त्याची कुठेतरी परतफेड करण्याची संधी भाजपला होती, ती त्यांनी घेतली नाही असं वाटतं. म्हणजे अपेक्षा होती, पण शेवटी मला साहेबांनी ऑलवेज सांगितलं की राजकारणी कसे असतात. मी ऑब्व्हियसली म्हणून त्यांनी जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा नरेंद्र मोदीजींना दिला आणि तो पाठिंबा देण्याचे मुद्दे पण त्यांनी शिवतीर्थावर सांगितले. त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला तो आपण ठामपणे त्याच्या पाठपुरावा करून घेतला आणि बाकीचे पण करून घेऊ. पण तेव्हा आपण पाठिंबा दिल्यावर मला वाटतं त्यांनी सभा ह्या फक्त मोहोळ सरांना, राणेसाहेबांना आणि एकनाथरावांना दिल्या, बरोबर आहे, शिंदे साहेबांना दिल्या. त्याचं आता परतफेड करणं हे आमच्या संस्कारात नाही आहे. अपेक्षा असते माणूस म्हणून, पण परतफेड तुम्ही करावाच असं आम्ही कधी विचारायला जात नाही. त्याच्यामुळे मी बोललो की कोणीही येऊ दे समोर, जिंकणार मी 100%. मुंबई एंट्री पॉईंट्सला जी टोल माफी दिली ती यासाठी दिली अशी चर्चा आहे की मनसेला उभारी मिळावी, उभारी मिळावी निवडणुकीमध्ये. ते क्रेडिट राजसाहेबांचंच आहे. आणि विषय सुरुवात फक्त माझं एकच मत आहे की आता आम्ही निवडणूक झाल्यावर सत्तेत येऊच, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही, पण हे सत्तेनंतर बंद नको व्हायला ही टोल माफी. तुमचा मतदारसंघ वरळीला लागून आहे, तर वरळीतून काही मदत अपेक्षित आहे? काय आता एक समोर कॅन्डिडेट दिला, अजून काय मदत? खूप मदत केली आता, अजून कुठची मदत? काही मदत तिकडे होणार आहे? नाही, माझी मदत संदीपजींना निवडून आणण्यात होणार. आमचे संदीप देशपांडे जे उभे आहेत त्यांचं पण काम तुम्ही बघितलं तर अतिशय उत्तम आहे. त्यांना निवडून आणण्यात माझी मदत होणार. शिवडीतनं बाळा नांदगावकर पण उभे आहेत. हो, नाही सगळ्यांनाच. तुम्ही वरळीचा प्रश्न घेतला. नाही, वरळीचाच मी आदित्य ठाकरेलाच प्रश्न विचारला होता की तुम्ही मदत करणार का? कारण शेवटी बाळासाहेबांची परंपरा होती. प्रतिभाताई जेव्हा राष्ट्रपती होणार होत्या तेव्हा पण ते बाळासाहेबांनी संस्कार सांगितलं. फक्त साहेबांपर्यंत आले, राजसाहेबांपर्यंत आले, हे मला वाटतं की आता जग जाहीर झालं. जग जाहीर झालेलं आहे. म्हणजे पण पिढी कुठेतरी बदलली. वाटतं की हे व्हायला हवं होतं दोन घरांमध्ये. काय हा एकमेकांना मदत करणं किंवा एकमेकांच्या पण मी तुम्हाला सांगतो, साहेबांनी त्यांच्या हातात जे होतं ते केलं. वरळीला पहिल्यांदा लढताना उमेदवार नाही दिला, अग्रीड. आत्ता दिला, कारण आम्ही वरळीकरांना पण गृहीत नाही धरू शकत. मग त्यांचे जे विषय वाढले आहेत, त्यांचे विषय सोडवले नाही जातात. तुम्ही कोळी बांधवांचं बघा किंवा इकडे BDD चाळीचं बघा, हे विषय जर सोडवलेच जात नसतील तर मला वाटतं की कुठेतरी तिकडचे आमदार अवेलेबलच नसतील तर असा आम्ही पाठिंबा नाही देऊ शकत. मुंबईच्या जनतेला आम्ही गृहीत धरून पाठिंबा नाही देऊ शकत. तिकडे काम झालं असतं तर आम्ही परत तिकडे कोणी नसतं टाकलं. तुमच्या लेखी कसं आहे, राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध यामध्ये तुम्ही कसं डिस्टिंग्विश करता? म्हणजे मातोश्री असेल, शिवतीर्थ असेल. माझं बोलणं नाही एवढं. अच्छा. मी आदित्यबरोबर खूप लहानपणी खेळायचो, बोलायचो, मी तिकडे असायचो. मी पहिली माझी बॅटमॅनची फिल्म आहे ती आदित्यबरोबर बघितलेली. पण तेव्हा ते होतं. पण साहेब जसे कुठच्या तरी एका मुलाखतीत बोलले की नजर लागली, तसं आपण पकडू. तुमचं बोलणं चालणं नाहीये? नाही. आदित्यशी शेवटचे कधी बोलला? मला आठवत नाही कधी बोललो. पण आता कसं झालं की दोनदा साहेबांनी प्रयत्न पण केला की युती व्हावी, 2 भाऊ एकत्र यावे म्हणून साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यानंतर काय झालं साहेबांनीच तुम्हाला सांगितलं. पण कसं झालं की 2017 मी आजारी होतो. तेव्हा जे 6 नगरसेवक चोरले नाही. हो, बरोबर. आणि हे खोके बोलतात, ह्यांनी किती खोके दिले हे मला पण माहिती आहे. कारण जे 7वेचे संजय तोडेजी नाही गेले त्यांना पण तो फोन आलेला. त्याच्यामुळे ते जे आजारपण असताना तुम्ही 40 आमदार फोडले, तर मी पण आजारी होतो आणि मी कशा प्रकारे गेलोय मला माहिती आहे. तेव्हा तुम्ही जे 6 नगरसेवक फोडले तेव्हा साहेबांची परिस्थिती काय असेल? बरोबर आहे. तो विचार कधीच झाला नाही आणि तो होत पण नाही. पण त्याच्यामुळे मी टाकतो की तेव्हा जे माझ्या मनात बसलं ना की हे कसे आहेत, त्याच्यामुळे थोडं दूर राहिलेलं बेटर. तुम्ही एक असा मुद्दा छेडलाय ना की मला एक प्रश्न आठवलाय, तो मला विचारायचा आहे. प्लीज. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, आम्ही पत्रकार असं म्हणायचो की नॅचरली शिवसेनेचं केडर राज ठाकरे हायजॅक करतील. ते झालं नाही. आताही जेव्हा झालं नाही, केलं नाही.
हायजॅक मी- केलं मी- नाही मी त्यांनी. विचारतो तो माझा प्रश्नच तो आहे पुढे. त्यानंतर आत्ताही 2022मध्ये शिंदेचं जे बंड झालं, त्यांनी शिवसेना बऱ्यापैकी स्वतःकडे नेली. तेव्हाही जे केडर होतं त्याला राज ठाकरेंनी हात घातला नाही. राज ठाकरे काही नैतिक बंधनं पाळतात या बाबतीत? 100%. म्हणून मी बोललो की मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. पण मला माहिती आहे माणूस किती साफ आहे. वडील म्हणून नाही बोलत आहे मी, की काय प्रकार आहे माणूस आणि त्याच्याकडनं घेण्यासारखं किती आहे. पण नेहमीच सातत्याने आता आणि हे म्हणून मी त्या पावलांवर पाऊल घेऊन चालणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यांच्यासारखं 10% जरी बनू शकलो तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे जे ह्या गोष्टी तुम्ही बोलताय ना, ह्या नाही केल्या ह्याच्यासाठी मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा. एकनाथ शिंदे देखील अनेकदा मुख्यमंत्री झाल्यावर राजसाहेबांना येऊन भेटून गेले, त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी. राजसाहेबही त्यांना भेटायला गेले होते. ठीक आहे, काही पब्लिकचे इश्यूज असतील म्हणूनही गेले असतील, पण तरी एकनाथ शिंदेंनी देखील उमेदवार दिलाच ना. पण त्यांच्याकडून त्यांनी त्या मैत्रीची परतफेड त्यांनी देखील केली नाही. पण मी परत सांगतो ते संस्कार साहेबांवर झालेत. याचा अर्थ हे नाही की सगळ्यांवर झालेत. शेवटी आता ही खूप इतर राजकारण्यांसाठी खूप डेस्परेट सिच्युएशन झाली आहे. पण ही जी काही सगळी खिचडी झाली आहे महाराष्ट्रात राजकारणाची, राजसाहेब हे सातत्याने बोलतात की चिखल करून टाकला आहे राजकारणाचा, हा त्यांचा शब्द आहे. तर ह्याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला, एक आता उमेदवार आहात तुम्ही आणि तुम्ही इतकं जवळून राज ठाकरेंना बघत आलाय, तर ह्या सगळ्या सिच्युएशनला जबाबदार असणारे असा एकच मुद्दा नाही सांगता येणार, पण काय वाटतं की हे कशामुळे अशी सिच्युएशन झाली? की भीती उरली नाही आहे राजकारण्यांना, लोकांची भीती उरली नाही. जे साहेब नेहमी बोलतात की निवडणुकीच्या तोंडावर येऊन आम्ही पैसे फेकू, तुम्ही आम्हालाच मतदान करणार, तुम्ही जाणार कुठे, हा खूप गृहीत धरणं हा खूप मोठा डायलॉग आहे साहेबांचा. म्हणजे पॉवरफुल डायलॉग आहे मी बोलेन. त्याच्याने मला वाटतं लोकांना जाग आली पाहिजे, कारण खरी ताकद लोकांच्या हातात आहे. बरोबर आहे. अमितजी, राज ठाकरे सत्तेत नाही आहेत तरीसुद्धा त्यांच्याविषयीची जरब अदब आणि त्यांचा एक प्रस्ताव आहे. कारण माणूस खरा आहे. हां, तर एक प्रस्ताव आहे शिवतीर्थावरती किंवा त्या आधी कृष्णकुंजवरती मुख्यमंत्री असू देत, विरोधी पक्ष नेते असू देत, इतर नेते असू देत, उद्योगपती असू देत, सगळे येऊन भेटतात. आणि भेटल्यानंतर टोलचा विषय जेव्हा झाला तेव्हा पण मला वाटतं टोलचे जे अधिकारी होते, मंत्री, मला वाटतं दादा भुसे सर वगैरे सगळे शिवतीर्थावर आलेले. यस, हे असं मी कधीच नाही बघितलं. पण ते तुम्ही बोलला ते बरोबर आहे की साहेबांचं ते यस, तर ते जेव्हा येऊन भेटतात तेव्हा साहजिकच उलटसुलट बातम्या चालतात, वेगवेगळी चर्चा होते. तुम्ही असं तपासता का की कोणती बातमी यातली खरी आहे, कोणी खरं कारण शोधलं हा समोरचा शिवतीर्थावरती येण्याचं? नाही, कारण कुठचीच बातमी खरी नसते. सगळ्या बातम्या खोट्या असतात. तुम्ही एन्जॉय करता. मी एन्जॉय करतो. पण ह्या निवडणुकीच्या काळात आता येणाऱ्या बातम्या किती सिरियसली घेताय, जे काही सध्या चालू आहे उलटसुलट? नाही, मी खरं सांगू तर मी बातम्यांकडे बघत नाही. आणि मला वाटतं आता लोकांनी पण बघणं थांबवलं, कारण खूप निगेटिव्हिटी पसरते त्याच्याने. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे दाखवता काही गोष्टी, कामं तुम्ही उत्तम दाखवता, पण जे शिव्या बिव्या देण्याची जी पद्धत चालू झाली आहे, म्हणजे जे आजचा तरुणी ज्याला राजकारणात यायचं आहे त्याला खरं वाटायला नको की हे राजकारण आहे. बरोबर आहे. आपण अशा शिव्या घातल्यावर आपण दिसू चॅनलवर किंवा आपण मोठे होऊ, हे अजिबात नाही आहे. हे तात्पुरतं असतं. म्हणजे तुमचं जे राजकारण आहे पुढचं किंवा आत्ताही, हे इश्यू बेस आहे. इश्यू बेस्ड ऑलवेज. त्यामध्ये सिविक विषय जास्त आहेत. 100% बरोबर. हो, की जे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचे आहेत. 100%. तरी मग असे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही हेरले आहेत का, विषय हेरले आहेत का की ज्यावरती तुम्हाला भविष्यात काम करायचं आहे? असे विषय म्हणजे माझ्याकडे पहिलं तर मला गडकिल्ल्यांचं संवर्धन खूप मोठा विषय माझ्यासाठी. म्हणजे जगाला दाखवायचं मला की आपला महाराज कोण होते, आपण काय करू शकतो तिकडे. आणि मग अख्खा तो गड किल्ला साफ करून आपण लोकांचा प्रवास, एंट्री टू एक्झिट आपण लोकांना दाखवू शकतो की तिकडे महाराज कधी होते, तिकडे काय झालं, ते VR गॉगल्स लावून तुम्ही कसे होते महाराज, कुठून गेले, कुठे त्यांची पावलं पडली, आपण सगळं दाखवू शकतो आजच्या काळात. माझ्या अंगावर काटायला, म्हणजे ऑनेस्टली आपण काय करू शकतो त्या गड किल्ल्यांचं. पण काहीच झालं नाही. पुतळा बघून मला सांगा, पुतळे आपल्याकडे अनेक आहेत. बाहेरगावीच्या लोकांना, म्हणजे तुम्ही आता समजा नॉर्वेवरनं एक आला आणि तुम्ही त्याला तो पुतळा दाखवला, त्याला काय कळणार आहे ॲज अपोज टू तुम्ही त्यांना गड किल्ल्यावर घेऊन गेलात. त्याला की तो इतिहास सांगितला, शाहिस्ते खानाची बोटं कुठे छाटलेली, अफजल खानाचा वध कुठे केला, ती जमीन कुठची होती, तिकडे कुठे पाय लागले त्यांचे,
हे सगळं दाखवल्यावर मला वाटतं त्यांना कळेल की आपला राजा कोण होता. पण ते सोडून बाकी सगळं ते सगळं ते सोडून बाकी सगळं करतो. दुसरं आपल्याकडे एवढा मोठा समुद्रकिनारा आहे. तुम्ही आज जाऊन बघा, तिकडे गर्दुल्ले बसले असतात, तिकडे कोणाला जायची इच्छा होत नाही. असं नव्हतं महाराष्ट्र. म्हणजे तुम्ही, मला वाटतं आपण अनेकदा शिवाजी पार्कला भेटलोय. तुम्ही आधीपासून वॉक करत असाल, तुम्ही कसं होतं शिवाजी पार्क, कसं होतं दादर, कसं होतं माहीम, ते काहीच राहिले नाही. काहीच राहिलं नाही. मग एक देश, एक राज्य तुमच्या हातात 30-30, 40-40 वर्ष असेल, तुम्ही वाईट कसं करू शकता त्याचं? नाही, पण अमित ठाकरे आमदार झाल्यानंतर माहीम मतदारसंघाचे कोणते 5 विषय आहेत की जे प्रायोरिटीने अमितला सोडवायचे? पहिलं तर पोलीस कॉलनी. मग आपले पोलीस बंधू भगिनी जिकडे राहतात त्यांचे शासकीय घरं जाऊन तुम्ही बघितली पाहिजे. स्लॅब्स पडलेत, ते बिल्डिंग कधी कोसळू शकते, पाणी येत नाही. मग ते पोलीस अधिकारी कितींदा मला वाटतं मंत्र्यांना भेटलेत, बोललेत की आमची घरांची परिस्थिती बघा. मला वाटतं 5 वर्षापासून हा विषय चालू आहे. हे पहिला विषय पोलीस कॉलनी. दुसरं एक आपलं फिशरमॅन कॉलनी. आपले कोळी बंधू भगिनींचे तुम्ही घरं जाऊन बघा, त्यांची घरं आहेत, त्यांना रिडेव्हलप करून पाहिजेत. अनेक बिल्डर येऊन गेले, आमदार तेच. तिसरा म्हणजे आपली समुद्रकिनारा. मला त्याची खूप इच्छा आहे. त्याच्यावर काही करायची म्हणजे काय करू शकतो आपण? गोवा बघितलंय आपण, अंदमान, लक्षद्वीप, आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आपण काय करू शकतो? चौथा विषय मला मिठी नदीचा वाटतो, जिकडनं हा सगळा कचरा आपल्या समुद्रात येतोय. बरोबर आहे. त्याच्यावरती मला वाटतं 900 ते 1000 कोटी खर्च झालेत. हो, मी चुकत नसेल तर. आपल्या माहीमच्या सोडा, महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर किती, माहीमच्या रस्त्यांवर मी तुम्हाला सांगतो 900 ते 1000 कोटी खर्च झालेत गेल्या 10 वर्षात. ते पेवर ब्लॉक फक्त लावून बदलण्यात, परत ते पेवर ब्लॉक लावण्यात. 900 ते 1000 कोटी हे आपल्याला आकडा ना, मी जस्ट बोलतोय म्हणून तुम्हाला माहीत असेल, पण मी जनतेला बोलेन की हा आकडा आपण एकदा दाखवला पाहिजे की एका फोटोमध्ये केवढा दिसतो. 900 ते 1000 कोटी एका रूममध्ये ठेवले तर केवढे असतात. तेवढे खर्च केले आणि काहीच झालेलं नाही. आपण दाखवायला पाहिजे की ह्याच्याने काय होऊ शकतं. या विद्यमान सरकारनी, म्हणजे भाजप आणि शिंदे महायुतीच्या सरकारनी केलेल्या कोणत्या ब्लंडर आहेत की ज्या तुम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ इच्छिता? नाही, मला पहिलं तर ब्लंडर म्हणजे हे 2019ला जे झालं ते मोठं ब्लंडर होतं की तुम्ही कोणाच्या नावावर निवडून येत आहे. तुम्ही मोदीजी आणि बाळासाहेबांचं नाव वापरलं, त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या पक्षात कसे जाऊ शकता जे बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात होते. इकडनं तो ब्लंडर चालू झाला आणि तो ब्लंडर चालूच आहे. कोविडच्या काळात काय घोटाळे झाले, तो जेव्हा जग बंद होतं तेव्हा पण आपण स्कॅम करणं नाही थांबलो. लोक मरत होती त्याच्यात पण आपण स्कॅम करतोय. एकनाथ शिंदेच्या बंडाच्या आधी सुद्धा मोठं ब्लंडर जे आहे ते उद्धव ठाकरेंनी त्यांची शिवसेना काँग्रेस बरोबर घेऊन जाणे. 100%. तेव्हा एकनाथ शिंदेना दोष देता येणार नाही असं तुम्हाला अप्रत्यक्ष म्हणायचं आहे? त्यांना मला वाटतं दोष देताच येणार नाही, कारण शेवटी ते जे 40 आमदार होते ते बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जात होते. त्याच्यामुळे त्यांना त्या काँग्रेसच्या आमदारांबरोबर, खासदारांबरोबर उठाय बसायला कसं वाटलं असेल मला माहीत नाही. मी असं म्हणत नाही की ती सरकार साफ आहे 40 आमदारांची, मी असं म्हणत नाही. त्यांनी घोटाळे केलेत, पण त्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय मला वाटतं 2019चा पक्ष जी सत्ता स्थापन झाली, सुरुवात तिथून झाली, तो भयंकर निर्णय होता एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा. मातोश्री भाजपपासून दूर गेली, शिवतीर्थ म्हणजे मनसे भाजप जवळ आली असाही अर्थ होतो. मला कळलं नाही. म्हणजे ते भाजपपासून दूर झाले, त्यांनी फारकत घेतली, मनसेचा रस्ता क्लिअर झाला भाजपपर्यंत जाण्याचा. क्लिअर म्हणजे कुठच्या? नाही, थोडक्यात असं म्हणू की हे सरकार आता नवीन जे निवडून येईल त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणाले होते की मनसेची भूमिका ही महत्त्वाची राहील. मनसे स्वबळावर सरकार बनवेल हा विश्वास आहे आणि कोणालाही तो विश्वास असला पाहिजे, तो चांगली गोष्ट आहे. सत्तेत राहू म्हणाले. पण उद्या जर सत्तेत कोणाच्या तरी सोबत जायची वेळ आली तर मनसे भाजपसोबत जाईल. नाही, तो निर्णय राजसाहेब घेणार नाही. एक उमेदवार म्हणून काय वाटतं? उमेदवार म्हणून मी माहीममध्ये काय करू शकतो मला माहिती आहे, पण हे जे निर्णय ते मला वाटतं साहेब घेणार. अमित ठाकरे इज मोर कम्फर्टेबल विथ राज ठाकरे और शर्मिला ठाकरे? मोर कम्फर्टेबल आई शर्मिला ठाकरे. आई काय बॉन्डिंग आहे घरात? की काय नाही, कुठचाही विषय आला तर आईला जाऊन, आई आणि माझं बॉन्डिंग चांगलं आहे. पण त्यांच्या दोघांची पण बॉडी लँग्वेज खूप सहज असते, राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींची. हो, त्यांची असते,
पण मला जेवढं दडपण येतं की बाबाला एक विषय जाऊन सांगण्यात, तेवढं आईला जाऊन सांगण्यात नाही. मला एक खूप चांगली बाब दोघांमध्ये अशी दोघंही, दिसते, मी जे ऑब्झर्व करतो एक व्ह्युअर म्हणून, दोघांनाही एकमेकांचं टेन्शन नसतं वावरता. साधं फोटो काढत असताना किंवा कोणी व्हिज्युअल घेत असताना दे वर बोथ आर व्हेरी नॅचरल. हो हो, कारण दिखावा नसतो. आता दरवेळेला आम्ही कुठच्याही देवळात गेल्यावर मला सांगतात की एकदा आमच्याकडे हात जोडून बघा ना, किंवा आता काल मला सांगितलं की पेढा भरवा ना, तर माझ्याकडनं ते नाही येत, होतच नाही. झालं आणि तुम्ही कॅप्चर केलं तर झालं. पण मी थोडंसं वेगळे प्रश्न घेतो की जसं राजसाहेबांना सिनेमे बघायला आवडतं, सिनेमांवर बोलायला आवडतं, अमितला कशावर आवडतं? सिनेमा, नाटक, काय आवडी? करमणुकीच्या ह्याच्यात काय आवडी? मूवीज. कुठले मूवीज? म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी, कुठचे, असं काय नाही. काय आवडतं? आत्ता सध्या जरा माहीत नाही मला कुठचा, आता मी चांगला पिक्चरच नाही बघितला, म्हणून मी जुने पिक्चर बघायला लागलोय. एक नंबर बघितला की नाही? हो बघितलं ना, खूपदा बघितलं. काय आवडलं त्याच्यात? की एक विषय कसा समजून सांगावा, एक सिनेमा कसा बनवावा, हे मला वाटतं साहेबांकडनं शिकायला पाहिजे. की अर्थात तो त्यांचा नाही आहे, ती स्टोरी मला वाटतं त्यांच्याकडे आणली गेली आणि मग ते इन्व्हॉल्व झाले. पण गाणं सुचणं किंवा चाल सुचणं हे सोप्या गोष्टी नाही आहेत. एडिटिंग कसं करणं, मग ते अर्थात ते त्यांचं सांगायचे नाही की माझा हा सीन टाक, पण ते सांगायचे की मला ही चाल सुचले, मग ते अजय अतुल सरांना बोलवायचे, मग त्यांच्याकडनं ती चाल करून घ्यायचे. मग ह्या गोष्टी मला वाटतं खूप म्हणजे असं दैवी वाटतात मला खूप. पण अमितला खाण्यापिण्याची काय आवडीनिवडी? मला अजिबात नाही आवडत. खाण्यापिण्याची आवडीनिवडी काही नाही? काही सर्वाईव्ह होण्यासाठी जेवतो मी. म्हणजे तुम्ही मला 2दा खिचडी दिलीत साबुदाण्याची तरी मी खाऊ शकतो आनंदाने. मला असं काय हे नसतं की आज हेच खायचं तेच खायचं. हा सासरेबुवांचा इफेक्ट आहे का? नाही नाही नाही, ते तर मला इनफॅक्ट बोलत असतात की खा खा. राजसाहेबांच्या खाण्यापिण्याची आवडी आहे. माझी मितालीची आई, त्या तर मला म्हणजे जेवणाच्या आधी मला बोलतात की तू जेव. अच्छा, मला असं वाटलं की सासऱ्याकडे पुढे येऊ नको, नाही जपून जेव. नाही मग ते तर मला आणि कियानला त्यांचा एम आहे आयुष्याचा की मी जगातली सगळे डिश टेस्ट केले पाहिजेत. आणि वाचायला वगैरे लेखक कुठले पुस्तक वगैरे? वाचण्यापेक्षा वाचन प्रचंड आहे. खूप आहे, पण मला तेवढं नाही आहे. मी वाचण्यापेक्षा बघणं जास्त प्रिफर करतो किंवा ऐकणं प्रिफर करतो. आम्ही मगापासून बनत असो की राजसाहेबांचं अमुक आहे, तुमचं कसं आहे, ही जी कंपॅरिझन आहे सातत्याने होणारी, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे? मी माझा चालतोय, आता टिकीट और लिव्ह इट आहे. मी जो आहे तो आहे. बरोबर. राज ठाकरे कधी असे एखादी गोष्ट तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत? नाही, कधीच नाही. इनफॅक्ट आजपर्यंत त्यांनी मला कुठची गोष्ट सांगितली पण नाही की ही अशी कर तशी कर, मंत्र्यांशी जाऊन कसं बोल, कधीच नाही. ते मला ऑनेस्टली बोलायचे की मी बाळासाहेबांना, ते फक्त सांगायचे की मी बाळासाहेबांबरोबर कसं असायचो, आणि मी पण तसाच प्रयत्न करतो की बिहाइंड द कर्टन म्हणून मी बघत बसू की ते काय बोलतात, कसे वागतात, कुठे बसतात, काय करतात. आणि म्हणून मला ते जे तुम्ही बोलता ना डाऊन टू अर्थ, हे मला तिकडनं झालं की कसा मान ठेवायचा मोठ्यांचा वगैरे, हे सगळं बघून आलं. जेव्हा घरी वेगवेगळ्या पक्षांचे नेते येतात, काय जाणवतं त्यातून? ते काय ऑब्झर्व कशा? मला एवढंच जाणवतं, कुठचाही नेता आला तरी तो एक 6 तास बसू शकतो आणि साहेब एक 6 तास बोलू शकतात. ही फॅक्ट आहे. ही fact. आम्ही अनेकदा अनुभवलं. आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतात. आणि मला कळत नाही हे विषय सुचतात कुठून. ऑफकोर्स एवढ्या अभ्यासातनंच सुचत असणार, पण माझ्याकडे ती कला नाही आहे. मी मितभाषी आहे किंवा बोलत नाही जास्त, पण मला ऐकायला खूप आवडतं. ते चांगले खवय्ये आहेत. हो, ते आहेत. ते आणि माझी बहीण, माझी बायको आहे. तो गुण आला नाही तुमच्या? तो गुण आला नाही? तो माझ्या आईवर गेलाय. माझी आई नाही आहे. अमितजी, माहीम मतदारसंघात निवडणूक लढताय तुम्ही. तुमच्या प्रचारादरम्यान जी भाषणं होतील त्यामध्ये तुमचा टीकेचा किंवा आरोपांचा रोख हा महायुतीवर असेल की महाविकास आघाडीवर असेल? नाही, कोणावरच नाही. मी तुम्हाला बोललो तसं. मी जेव्हा काही बोलीन लोकांसमोर जाऊन, तेव्हा मी फक्त सांगणार की मी तुमच्यासाठी काय आणू शकतो. कारण कसं आहे, मी जिकडे वाढलो आहे, मी माहीममधनं उभा राहतो, मी तिकडे 30 वर्ष वाढलो आहे. म्हणजे मी तिकडे आजोबांपासून नातवांपर्यंत सगळ्या जनरेशन्सना ओळखतो. त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यांना काय पाहिजे. आणि मला वाटतं की 30 वर्ष राहून, 30 वर्ष म्हणजे एक जनरेशन झालं, तेवढेच वर्ष तिकडे आमदार आहेत तेच. बरोबर आहे. मग एक 20 एक वर्ष असतील. येस. 20 एक वर्षानंतर तसंच परिसर तुम्हाला दिसणार असेल,
त्यात काहीच बदल होणार काहीच बदल होणार नसेल मग तुम्ही शिवाजी पार्क घ्या साधं, ती पिचेसची परिस्थिती बघा. मग अनेक जण आता बोलतात मग सचिन तेंडुलकर सर तिकडे शिकलेत पण त्या काळात. आत्ता तुम्ही पिचेसची परिस्थिती बघा, मी ऐकलं की ती वन ऑफ द वर्स्ट पिचेस आहे मुंबईतलं. तिथल्या धुळीचाही प्रश्न आहे. धुळीचा प्रश्न आहे, लाल मातीचा प्रश्न आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रश्न आहे, अनेक विषय आहेत. ह्या सगळ्यांमध्ये मी हाजीर, पण मी काय करू शकतो हे सांगणार आहे. मी इतरांनी काय नाही केलं हे लोकांना मला वाटतं माहिती आहे. मला माहिती आहे तुम्हाला हा प्रश्न आवडणार नाही किंवा तुलनाच आवडत नाही मुळात, पण पत्रकार आहेत, खोचक प्रश्न विचारतात, तसा विचारही करतात, डेव्हिल्स माइंड असतं. आदित्य ठाकरेंबरोबर नकळत चर्चा होत असेल, होत असते, तुम्ही कसं बघता त्याकडे? तुमची तुलना आदित्य ठाकरेंबरोबर जर का केली तर तुम्ही त्याकडे कसं मी लक्ष नाही देत. लक्ष देत नाही? पण कारण परत माझी लढाई मोठी आहे. येस. मला शेवटी साहेबांपर्यंत पोचायचं आहे, म्हणून मी बोललो 10% पोचलं तरी चालेल, पण माझी लढाई ती आहे की मी तिथपर्यंत पोचलो पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं कम्पॅरिझन वगैरे आता दोन नेत्यांची मुलं वगैरे चालणार ते पण बघून मी एन्जॉय करतो. माहीममधनं जर का मातोश्रींनी आपला उमेदवार माघारी घेतला नाही आणि इकडे सदा सरवणकरांनी माघार घेतली तर ती थेट लढत होऊ शकते. तुमची पूर्ण तयारी आहे? हा 100%. म्हणजे आता तुम्ही तिहेरी लढत आहे असं धरूनच मैदानात उतरलेले आहात. हो. येस. नाईस टॉकिंग टू यू. तुम्ही वेळात वेळ काढलात, आलात. अमित, लोकमतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.